लोणावळ्यातल्या या दुर्घटनेमध्ये एका मुलीचा 2 डॉक्टरांमुळे जीव वाचलाय. घटनेत एका मुलीला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी सीपीआर देऊन तिला जीवदान दिलं. ही मुलगी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली होती, त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. मात्र जर वेळेत डॉक्टर आले नसते तर मृतांचा आकडा वाढला असता. डॉक्टरांना देव का म्हणतात याचाच प्रत्यय या घटनेमुळे आलेला आहे. आणि तिला कसं तुम्ही वाचवलं? ती मुलगी जेव्हा पाण्यातून बाहेर आलेली होती, तेव्हा ती पूर्ण थंड पडलेली होती. आम्ही जेव्हा तिची नाडी चेक केली, तेव्हा तिची नाडी अ, लागत नव्हती हाताला आणि ती श्वास पण घेत नव्हती. बरेच नातेवाईक, आजूबाजूचे लोकं तिला घेराव घालून होते. आम्ही सर्वात पहिले नातेवाईकांना आणि लोकांना बाजूला केलं, जेणेकरून तिला काहीतरी ऑक्सिजन सपोर्ट वगैरे मिळावा आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचा इमिजिएट सीपीआर आणि ब्रीथिंग तिला दिलं. त्या मुलीची परिस्थिती अत्यंत कठीण होती. तो एक गोल्डन पिरियड म्हणावं लागेल, की आम्ही पण तिथं उपस्थित होतो आणि ती मुलगी त्याच वेळेस पाण्यातून जस्ट बाहेर आली होती. तर तो 5 मिनिटाच्या पिरियडमध्ये त्या मुलीचे जीव सीपीआर आणि माउथ ब्रीथिंगच्या एक बेसिक गोष्टीतून वाचले असं मला म्हणावं लागेल. तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. तर तुम्ही जो सीपीआर दिला ती काय पद्धत झाली? कशा पद्धतीने तिथल्या उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करायला लागले? सी-पी-आरमध्ये आपण हार्टला, छातीच्या मधोमध हार्टला कंप्रेशन्स द्यायचे असतात. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये ते 1, 2, 3 कंप्रेशन आणि एक ब्रीथिंग असं 1, 2, 3, 4चा हे प्रोटोकॉल. जोपर्यंत पेशंट रिस्पॉन्ड करत नाही, तोपर्यंत सी-पी-आर आणि माउथ ब्रीथिंग करणं गरजेचं असतं.